आठवडा 28 मध्ये दुसरी कृती आपली आहे करून पाहूया। या अंतर्गत पहा, या ठिकाणी 2 रांगेमध्ये गोल आखलेले आहेत आणि प्रत्येक वेळी 2 माता यामध्ये सहभागी होणार आणि या खेळामध्ये प्रत्येक वेळी किती जणी माता खेळणार आहे तुम्ही आता? 2। खेळ कसा आहे, या ठिकाणी खडे ठेवलेले आहेत, दोघी जणी सुरुवातीला एक जण इथे उभा राहा, एक जण इथे उभा राहा, दोघीच जणी अगोदर खेळणार आहेत ज्यांना सुरुवातीला खेळायचं। आता तुम्ही काय करणार आहे की एकच खडा एक वेळी घ्यायचा आहे, शेवटच्या गोलात ठेवायचा आहे, दुसऱ्या वेळेस परत मागे घ्यायचे, दुसरा खडा घ्यायचा, दुसऱ्या गोलात ठेवायचा, असं करत करत तुम्ही इथपर्यंत कोण सगळ्यांचे गोल भरून येते तो त्या गटामध्ये विजय असणार आहे। प्रथम आपण खेळ बघणार आहोत पूजाताई आणि रुमाताई यांचा। पहा, अतिशय छान चुरशीने दोन्ही पण माता खेळत आहेत। फेकायचं नाही, छान छान। कोण विजयी? कोण विजयी? छान, दोघींसाठी जोरात टाळ्या द्यायच्या। छान, त्यानंतरच्या दोघींनी पुढे यायचे। चला चला, आता कोण खेळणार आहे? राधाताई आणि गंगाताई। चला, तुमचा खेळ सुरू होतोय लगेच। छान छान, वा 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 वा, छान छान छान। कुणाची मम्मी जिंकती बघा बरं, कुणाची मम्मी जिंकती? वा वा वा, कोण जिंकलं? व्हेरी गुड, छान। दोघींनी पण खूप छान सहभाग घेतलाय, खूप छान खेळत, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या। चला, नंतरच्या दोघी जण सोबत नाहीये तर त्यांच्यासोबत मी खेळ खेळणार आहे। स्टार्ट। विजय सगळ्या छान अशा पद्धतीने सगळ्या मातांनी केलं। यांच्यासाठी आपण एकदा शाबासकीची टाळी देऊया। आता मला सांगा, या सादरीकरणामधून तुम्हाला काय शिकायला मिळालं? काय वाटलं? याचा उपयोग कशासाठी? म्हणजे आम्हाला असा आनंद पण वाटला बरं, सगळ्यात महत्वाचा आनंद। आणि म्हणजे त्याच्यामधून आम्ही खडे पळत होतो, खडे खेळत होतो, असं जिंकण्याची जिद्द वाटत होती। मी जिंकावा ही एक भावना होती आणि धावण्याची सुद्धा एक बऱ्याच दिवसांनी खेळाचा आनंद मिळाला। धावण्याची स्पीड आमची म्हणजे शारीरिक चपळता हा एक महत्वाचा मुद्दा आहे। म्हणजे आम्हाला वाटलं की आपण करू शकतो आता हे। त्या खेळापासून मुलांना बी आता खेळ खेळायचं समज त्यांच्या बी लक्षात आलं की आईने कसं खेळायचं आपण बी खेळायचं। म्हणजे यामध्ये अवधान म्हणजे काय, तुम्ही गोल पण पटकन शोधलं, त्या गोलामध्ये माझा खडा तिच्या अगोदर कसा जाईल हे पण पाहिलं पाहिजे। शारीरिक चपळता, बौद्धिक पण, निरीक्षण पण आणि तुमचा धावण्याचा वेग। आम्ही धावलोच ना, आता मुलाला वाटलं की इतका अवघड खेळ आई करू शकतो, पण मग आपण का नाही करू शकणार? बघा, खूप छान पद्धतीने सादरीकरण आणि या खेळामध्ये तुम्ही सहभाग घेतल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप पुन्हा एकदा